जय जिजाऊ जय शिवराय. तर हा सदावर ते कसा भुकायला लागलाय बघा. माझ्या बांधवांनो, की ह्याचं म्हणणं असं येईल की धनंजय मुंडे हलक्या जातीचा आहे म्हणून त्यांना टार्गेट केलं जाते का? अरे सदावरत्या, तुला लाज वाटली पाहिजे असे शब्द बोलायला. आज देशमुख घराण्यावर वेळ आली त्याला कारणीभूत फक्त धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेचा हे. आणखीन आम्ही ठोठावूनच तुला सांगतोय की धनंजय मुंडे आहे. तू ह्याच्या जातीवाद करायचा तुझी काय गरज आहे र? हा, तुला लाज वाटायला पाहिजे असं बोलायला आणि करायला. आज एका घरावर किती मोठं संकट आलंय. आणखीन आम्ही त्या दुःखातून सावरतोय. आणखीन आरोपी सगळे भेटलेले नाहीत तोपर्यंत संतोष अण्णाच्या भावाला आणखीन अशी धमकी येते. मग असे म्हणजे तू जसं म्हणतो की रोड रोड म्हणजे ही रोड जी आहे ती जरांगे पाटलांची बापाची प्रॉपर्टी आहे का? आणि ही मराठा समाज जी आहे ती ही धनंजय मुंड्याच्या बापाची प्रॉपर्टी आहे का? उठलं की मारायचं, धमक्या द्यायच्या. अरे तिथल्या शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं येते की ह्या लोकांनी, ह्या गुंडखोरांनी असा त्रास दिलाय ना, गोरगरिबांच्या मोटऱ्या चोरायच्या, त्यांचे ते केबल वायर चोरायचे, ते निहून विकायचे. अरे किती जणाचा तू तळताड घेणार आहेस रसदावर अरे आज ते सूर्यवंशी दादा आहेत ना, त्यांचा पण खून झालाय. त्यांच्या न्यायासाठी तू लढ ना. वकील नावाला काळिंबा फासणारा तू व्यक्ती आहेस. तू जन्म घेतलाय कशाला? न्यायासाठी लढण्यासाठी घेतलाय का जे अन्याय करतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी तू जन्म घेतलास? हेच कळत नाही. अरे जे असे चांगले काम करते ती एक एक समाजातून ही माणसं असे संपायला लागले. तर जे माणसं गुन्हा करतात त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ह्याच्यासाठी लढायचं, तर तू त्यांना पाठीशी घालण्यासाठी लढा देतोय. अरे लाज वाटायला पाहिजे तुला. वयानं एवढा मोठा आहेस पण तुला अक्कल नावाची चीज नाही तुझ्यापाशी. मूर्ख माणसा, नालायक माणसा. अरे तू हे तेवढ्या बोलण्याच्या लायकीचं सुद्धा नाही. आणि तू खुशाला अशी बाजू घेतोय की ह्या ह्यांची जात हलकी आहे म्हणून ह्यांना असं बोलणं जाता येते. तुझ्या तोंडाला ती तुला शोभत आहे का जातीवाद करायला? वकील आहेस ना म्हण तू. तू फक्त बंडेल मुळत असली तुझी भाषा आहे का रे? तुझ्यातले दम आहे ना, तर ज्या वेळेस ही मोर्चे निघते तर तिथे येऊन तू म्हण की हिथं असं जातीवाद केला जातोय, ही असं म्हणतात तसं म्हणतात. तिथं नुसतं मागून मागून दुसरीकडे असं बोलून फक्त कशाला असं दाखवतो की मी किती ह्याच्यात ही आहे ती. लय नाटकं करू नको. तुला एकदा धडा शिकवलेला आहे मंगेश साबळे भैयानी की डबल आणखी तू त्या वाटेला जाऊ नको. जर तुला चांगलं काम करायचं असेल, तुझ्याच्यानं नाहीच, ते शक्यच नाही, तुझ्या हातनं चांगलं काम होणारच नाही आणि तू करणार बी नाही. पण तू ह्याच्यात इंटरेस्ट घेऊ नको, नाहीतर तुला पण हे असं का बोलतंय ह्याच्या मागटले कारण पण आम्हाला शोधावी लागतील आणि त्याची पण आम्हाला चौकशी करावी लागेल. जय जिजाऊ जय शिवराय.